मंचावर यायचं या उद्घाटन हॉटेल वारकरीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी या बारोकर परिवाराच्या विनंतीस या ठिकाणी मान देऊन उपस्थित झाले. हिवरकर आहे, डोभाळ मामा आहे, पाबळेप्पा आहे, सर्वच मंचावर उपस्थित असलेले मान्यवर. उद्योजक कृष्णा सेठ हिवरकर भाऊंना विनंती, कृपया आपण मंचावर बसायचं. यांचा सत्कार या ठिकाणी ऋषिकेश बारोकर हे करतील अशी त्यांना सत्कार या ठिकाणी ऋषिकेश बारोकर हे करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर द्वारकाधीश उर्फ करतील अशी त्यांना विनंती. बारोकर हे करतील अशी त्यांना विनंती करतो. साबळे यांचा सत्कार या ठिकाणी नारायण मामा बारोकर हे करतील अशी त्यांना विनंती करतो. नगरसेवक संतोष अण्णादाते यांचा रावसाहेब मामा बारोकर हे करतील अशी त्यांना विनंती करतो. साहेबराव मामा बारोकर हे करतील अशी त्यांना विनंती करतो. छायाताई खरात यांचा सत्कार या ठिकाणी उद्योजक सर्वज्ञ ज्वेलरचे सर्व आदरणीय कृष्णा सेठ हिवरकर यांचा सत्कार या ठिकाणी इकडे समोर यांचा सत्कार या ठिकाणी कृष्णा जयवळे करतील अशी त्यांना विनंती. नगरबेन भाऊ जाधव यांचा सत्कार या ठिकाणी साहेबराव समोर योगेश भाऊ देशमुख साहेबराव मामा बारोकरांना विनंती, कृपया योगेश भाऊ देशमुख यांचा सत्कार करा. ठिकाणी जे हॉटेल वारकरीचे संचालक आहे त्यांचे बंधू समजा आमचे मामा साहेबराव मामा रावसाहेब मामा बारोकर आणि नारायण मामा बारोकर साहेब मामांना त्याच धर्तीवर म्हणून या ठिकाणी व्यापारी महासंघाच्या वतीनं
आदरणीय उद्योजक महादू शेठ डोभाळ यांनी या ठिकाणी या कार्यक्रमात हॉटेल वारकरी उद्घाटनाच्या या आपण सर्व आलेत त्याबद्दल मी पहिल्यांदाच आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वांचे नाव न घेता सर्वांचं एका शब्दामध्ये सर्वांचं स्वागत. आज संत गजानन महाराज वारकरी हॉटेल वारकरी यांचा उद्घाटन सोहळा आता भाऊच्या हाताने आणि इतर सर्व मान्यवरांच्या हाताने संपन्न झालेला आहे. आणि या सोहळ्याला मी म्हटलं किंवा नाव जर घेण्यात गेलं तर जास्त वेळ देईल, त्यामुळे सर्व व्यासपीठ यांचं स्वागत, समोर बसलेले अतिथी सर्व यांचंही स्वागत. भोकरदन शहरामध्ये सुरुवात जालना रोड आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या समोर एक नाका होता भाऊ नगरपालिकेचा. तिथे आपल्या बाबाने मी 7वीत असताना हॉटेल चालू केलं, फक्त चहा सेंटर. त्यावेळेस चहा होती 50 पैशाला. ठीक, त्यापासून सुरुवात झाली. नंतर आमच्यावर तिथं असताना आमचे मित्र, बाबाचे मित्र आणि आमचे मामा बाबराव मामा तळेकर ते तिथे चहा घ्यायला आले. तिथे बसल्यानंतर ते पुढे समोर जेनिंग होती. त्या जेनिंगमध्ये कापसाच्या गाड्या लागायच्या, बैलगाड्या पहिल्यांदा. तर तिथं थोडंसं आमचा धंदा व्हायचा. 30-35 रुपये यायचे दिवसभराचे. मग एक दिवस मामा तिथं आले आणि ते म्हटले, आमच्या वडिलाला ते माळकरी म्हणायचे. माळकरी म्हणे 30-35 रुपये कसं परवडत म्हणे, माझी दुकाने म्हणे समोर. त्यांनी एक मोटर भराची दुकान टाकलेली होती आपली हॉटेल वाडा खाली. ते म्हटले तिथे टाकली तर तिथं थोडं आजूबाजू दुकान आहे, तुम्ही तिथं बघा. मग आपण तिथं काही दिवसांना एक 8-10 दिवसातच तिथं आलो आणि तिथे लिंबाचं झाड आणि वडाचं झाडाखाली सुरू केली. तिथं सुरू केली असताना आता मला म्हणजे तिथं 89 पासून मी तिथं हॉटेल चालवतो. आतापर्यंत ही मामाच्याच जागेवर, कळेकर मामाच्याच परिवारात मी आतापर्यंत 7वी पासून तर आतापर्यंत तिथंच अजून माझी हॉटेल चालू आहे. पहिली नंबर 2ला बहुत तुमचीच कृपा झाली आणि बंटी भैयाची यांची विनोद तात्याची सहज विषय झाला. त्यांनी मला जागा दिली. तिथं 2.5-3 वर्ष झाले. त्या जागेवर सुद्धा भाऊ ज्या दिवशी हॉटेल ओपनिंग केली त्या दिवशीपासून गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आतापर्यंत, आजच्या कालच्या रात्रीपर्यंत एकही दिवस असा नाराजीत गेला नाही. मला चांगलं भरभरून तिथं वेश मिळालं आणि त्या वेशेतून आणखी असं वाटायला लागलं. आणि त्या दिवशी गजानन महाराज पाठीमागे एक दिवस गजानन महाराजांची पालखी आपल्या हॉटेलला थांबली होती आणि भाऊ तुमचे शब्द होते की बारोकर परिवाराचे हॉटेल अशी उन्नती होत जावं आणि बारोकरचे आणखी हॉटेल उघडावं. ते 6 महिन्यात 8 महिन्यातच ते पूर्ण झाले. तुमचे शब्द खरे झाले आणि आज हे हॉटेल वारकरीला आपण आपल्या हाताने नारळ फोडला. असेच समजा सर्वांचं माझ्यावर प्रेम असावं. तुम्ही सर्व आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. आता पुढील कार्यक्रम आणखी बापूकडे देतो आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आपण या ठिकाणी 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय गजानन, रामकृष्ण हरी. 2 मिनिट आपला घेतो अधिक समय घेता. सर्व जमलेल्या भोकरदन वासियांनो, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना या ठिकाणून विनम्र अभिवादन करत सर्वांना रामकृष्ण हरी घालून आजच्या या हॉटेल वारकरी आपल्या सर्वांची उपस्थिती अत्यंत तोलामोलाची आणि आशीर्वाद. की किती जरी प्रवास अडखळत येतात, येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी. अडखळ्यांना भिवून अडखळणे आता पावलांना पसंत नाही. म्हणून समस्त असलेल्या वारकऱ्यांना माझा या ठिकाणून हॉटेल वारकरी आपणा सर्वांना पुन्हा पुन्हा रामकृष्ण हरी. अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी मला जी बोलण्याकरता संधी दिली आणि आमच्या असलेल्या या बारोकर परिवाराच्या पाठीमागं आपली जो उत्तुंग असा प्रतिसाद आहे, हा खूप प्रेमाचा साथ आहे. असाच प्रेमाचा साथ त्यांच्या पाठीमागं आपल्या सर्वांनी असाच कायम वृद्धिंगत हो आणि आपलीही अशीच प्रगती हो
मला तरी वाटतं आपण भाऊचं नाव घेतलं होतं, पुन्हा भाऊने अशा शुभेच्छा द्याव्या आणि पुन्हा आपली शाखा अशी भरभराटीस येवो, नक्कीच आपल्याला यश मिळो या ठिकाणी माऊली ज्ञानोबराया कृपे करून प्रार्थना करतो. आणि योग असा आहे, हॉटेल वारकरी नाव आहे. आजचा दिवस म्हणजे माऊली ज्ञानोबा तुकोबाचा असलेला प्रस्थान सोहळ्याचा दिवस आहे, म्हणून वारकऱ्यांची सेवा घडावी, संत गजानन बाबांच्या भक्तांची सेवा घडावी एवढा एक चांगला हेतू या परिवाराच्या मनात असल्या कारणानं या परिवाराला शुभेच्छा देण्याकरता कमी पडू नका. सर्वांच्या जनता जनार्दनाच्या शुभेच्छा या बारोकर परिवाराच्या हॉटेलच्या माध्यमातून आपण जमलात. आपल्या सर्वांना पुन्हा रामकृष्ण हरी, खूप खूप धन्यवाद. नेमकीच अर्धा तास झाला आला तुला कॉल केला. कुठे गेले? जा 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 एक मिनिट. अलीकडे माऊ घ्या माऊ तिथंच उभं राहा पण फोटो का जय. आला का साहेब? एक मिनिट समोर याने बारोकर परिवाराचं वर्णन केलं. पुन्हा एकदा निष्ठा खूप कामाची असते. मनापासून काम करणं आणि त्याच्यामध्ये सत्यता, इमानदारी
या जोरावर माणसावर किती संकट आले तरी माणूस त्याच्यातून हटत नाही. असं हे बारोकर कुटुंब, जसं त्यांनी गजानन महाराज भजनालय काढलं, आता वारकरी हॉटेल वारकरी काढली. याचं कारण हा एक कुटुंब सांप्रदायिक याच्यामध्ये सुद्धा अग्रगण्य असते. आम्ही गजानन महाराज मंदिरावर एकादशीच्या जेवणाला याला त्याला पुष्कळ वेळेस जातो, परंतु हे सर्व घर त्याच्यामध्ये मनापासून स्वयंपाक असो, वाढणं असो, सगळ्या कोणताही कमी पडू दिलं नाही. आणि हेच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळं आज एकाच्या 3 हॉटेली त्यांच्या चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि ही सुद्धा चांगल्या पद्धतीने चालल ही आमच्या शिवारात आहे. कारण वेळ काळ संकट आल्यावर आम्ही अर्ध्यारात्री कोणत्याही व्यावसायिकाला मदत करतो. तसे इथं काही वेळ काळ वाईट येत नाही, कारण मध्ये कधी रात्र काही झालं तर आम्हाला येणं पडत असतंय. काही उठलं तर तिथं तसेच लोक येतात आणि याचं नावच असं आहे, त्या नावारूपाला कुठे गालबोट लागणार नाही. आमची सर्व मदत राहील अशी मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं त्यांना ग्वाही देतो आणि त्यांचा व्यवसाय हा भरभराटीत चालू अशी गजानन महाराजांनी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपतो. आपल्या शहराचे माजी नगर आता ज्यांना मार्गदर्शन केलं ते गाडीकर महाराज व सर्व उपस्थित बांधव बंधू आणि भगिनी, वारकरीचं या हॉटेलचं उद्घाटन आहे म्हणून सर्वांना सुरुवातीलाच रामकृष्ण हरी, कारण की वारकरीचं उद्घाटन आणि तिथं रामकृष्ण हरीचा होऊ नये, जरा योग्य नाही होणार. बारोकर परिवाराचा हा आताच आपण सगळ्याच्या तोंडून वार्तालेख सगळ्यांनी ऐकला. खरंच बारोकर परिवार एक सात्विक परिवार आहे आणि सर्व परिवारच वडिलापासून तर तिघही भाऊ, साहेबराव असेल, नारायण बारोकर असेल, रावसाहेब असेल, सगळे तिन्ही बारोकर बंधू आणि त्यांचे वडील हे वारकरी संप्रदायाचे आणि विशेषतः गजानन महाराजांचे भक्त आहेत आणि सातत्यानं गजानन महाराजांचं मंदिर भोकरदनमध्ये झालं. त्याच्या प्रत्येक वार्षिक त्यांचा जन्मोत्सव असेल, कुठलाही तिथल्या कार्यक्रमात त्यांचा हिरिरीनं भाग घेत आहे आणि एक चांगल्या भावनेनं कष्टानं त्यांनी एक छोटासा ही तिथं क्वालिटी ठेवली, तशी त्याच्यापेक्षा थोडी पुढे अजून तुम्ही वाढवाय. आपल्याला पुढे जायचं आहे, मागे नाही जायचं, पण आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. मग त्याच्यापेक्षा अजून काय चांगलं तिथं देता येईल ते देण्याचा प्रयत्न करावा. आणि मला तर असं वाटतं हा जो अर्धा किलोमीटर असं कालच आम्ही माझं म्हणजे हा एरिया असा झाला की इथं निश्चित काय असतं एखाद्या स्पॉटचं नाव होत असतं आणि त्याच्या आजूबाजूला सगळ्याच व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असतो. आता ह्या भागात 3-4 हॉटेल साध्या जेवणाच्या आता एकही हॉटेल नव्हती, पण आता 4 हॉटेल झाले. पण 4 हॉटेल झाले म्हणून काही व्यवसाय कमी होणार नाही, तो उलट वाढेल. कारण की लोकांना कळतं की लक्षात येतं की ह्या स्पॉटला भोकरदनला गेल्यानंतर साधं जेवण चांगलं मिळतं. मग ते 3-4 हॉटेलमध्ये एखाद्या वेळेला तुमच्याकडे कधी त्याच्याकडे असं आलटून पलटून लोक ह्या भागात मागेच विचार करून येतात औरंगाबादहून निघताना जेवायला. जसं फरशी फाट्यावरचं एक वळण होतं, औरंगाबादहून निघताना किंवा भोकरदन जेवणाच्या वेळेला कुठे जेवायचं तर फरशी फाट्यावर जेवायला जायचं. असं साध्या जेवणाला कुठंच मध्ये व्यवस्था नव्हती, पण आता हा पर्याय तुम्ही भोकरदनमध्ये चांगला निर्माण केला. निश्चित बुलढाण्याकडनं येणारे, संभाजीनगर भागातून येणारे, जळगावहून येणारे लोक निश्चित या रोडवरचे इथं स्टॉप घेतील आणि आपल्या हॉटेलला चांगले दिवस येतील अशी ईश्वरचरणी आपल्या हॉटेल व्यवसायाला चांगली भरभराट येऊ, आपल्या परिवाराला भरभराट येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गजानन महाराजांचरणी प्रार्थना करतो. आणि माऊलीचा आता उत्सव सुरू होणार आहे आणि तुम्ही त्या वारकरी
संप्रदायाच्या असल्यामुळे मला असं वाटतं दिंडीतही जायचं असेल साहेबरावला दरवर्षी जातं, मग मला असं वाटतं तर दिंडीचं ह्या चांगल्या कामाची सुरुवात करून तुम्ही माऊलीच्या दिंडीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने प्रस्थान करा आणि ही परंपरा अशीच कायम ठेवा आणि आपला व्यवसाय दिवसेंदिवस भरभराटीला जाऊ अशी माऊली चरणी प्रार्थना करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. इथं थांबतो. जय 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 जय. उद्घाटक माननीय श्री राजाभाऊ देशमुख, त्याचप्रमाणे माधुशेठ राजपूत, मोहनशेठ हिवरकर, रणजित भैया, रमेश शिवणे, अमृतभाऊ देशमुख, कदीर बापू, त्र्यंबप्पा पाबळे, इतर सर्व मान्यवर व भोकरदन शहरातील सर्व व्यापारी नागरिक उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो.